आपण मंडळ स्वागतम आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि श्री बुवाफोड महाराज यांच्या चरणी वंदन करून श्री रक्तकुंभूंच्या व छत्रपती तारांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. जय भवानी लिहिला गेलाय. या इतिहासाच्या शौर्याची अनेक पानं आपण आजवर उलगडली आहेत. पण या अनमोल अशा इतिहासाच्या पानांमधील एक अपरिचित असं पान आपणा समोर उलगडण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न. छत्रपती शिवरायांचे संस्कार, त्यांची प्रजेविषयीची आपुलकी, निष्ठा, प्रेम, सर्व काही वंदनीय. त्या काळचे राजांचा शब्द झेलणारे त्यांचे शिलेदार, स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याची, झोकून देण्याची मर्द मराठा मावळ्यांची वृत्ती, सर्व काही या इतिहासानं नेहमीच अधोरेखित केलंय. प्रणाम त्या संस्कारांना आणि विचारांना. थोडस आजच्या काळाकडे पाहूया. आजचा युवक निश्चितच बदलत्या परिस्थितीची आव्हानं समर्थपणे पेलणारा, त्याच्याकडे क्षमता, मानसिकता, दूरदृष्टी, समाजासाठी चांगलं करण्याची उर्मी आणि ऊर्जा सर्व काही आहे. या युवा पिढीलाही आमचा सलाम. पण तरी देखील मंडळी, आमच्या युवा पिढीतली काही मंडळी संस्कारांपासून कुठेतरी भरकटताना दिसते. नाहीतर का आपल्या गडकोटांना विकृत स्वरूप आलं असतं. कुणी मद्याच्या बाटल्या फोडून या ठिकाणी वीकेंड, 31st, हॉलिडे एन्जॉय करतायत, तर कोणी तोंडाला स्कार्फ गुंडाळून अनैतिकतेचे धडे गिरवताना दिसतायत. कोण गडाच्या महाकाय शिळांवर आपल्या न केलेल्या कर्तृत्वाचे बालिश नामकरण करून इतिहासाचा हा ठेवा विद्रूप करण्यात मग्न आहेत. अजूनही संधी आहे. चला, ही सर्व अपप्रवृत्ती नष्ट करण्याचा आपण सर्वजण या निमित्तानं निश्चय आणि प्रतिज्ञा करूया. आपल्या पन्हाळगडच्या शौर्याचं एक अपरिचित असं पान उलगडूया. शौर्य गाथा पन्हाळगडाची, अर्थात वीर गोंडाजी फर्जंद. नागोजी, गुस्ताखी माफ हो तो कुछ. बोलो नागोजी, कुछ खबर बात. हुजूर, शिवाजी ने बहुत बड़ी फौज तैयार की है और बादशाह को दिए हुए किले भी वो ले रहा है. वाह, बहुत खूब, काबिले तारीफ. लेकिन क्या वो यहाँ आएगा पन्हाळगढ़ पर? नागुजी, सीवा तो रायगढ़ पर चूहे की तरह छुप कर बैठा है. नागुजी, हम हजरत बादशाह का नमक खाते हैं. बादशाह की खिदमत करना तो हमारा फर्ज है. हमारी जान पर हक है तो सिर्फ बादशाह का. बादशाह हजरत मोहम्मद आदिल शाह ने हमें सीख दी है, बगावत का कसूर नजरअंदाज नहीं किया जाएगा. और रही बात सिवा की, तो सिवा को तो चींटी की तरह मसल कर रख देंगे. जी जी जहापना,
कुठलाही होणार नाही याचा यकीन असावा. काफिले बर्दाश्त नहीं की जाएगी. कोई आया तो उसे खदेड़ डालो. जाओ. फतेह खान, जी हुजूर. क्या तुम्हें यकीन है ये कौन आया था अभी? ये ऐसे मरहट्टे लोग हमारे लिए लड़ सकते हैं? जहापना, वो क्या कहते हैं? अरे हाँ, गीता. वो भगवत गीता इन्हें पढ़ाती है. जंग में बाप, बेटा या भाई, चाहे कोई भी सामने आए, दुश्मन तो दुश्मन होता है. और नागोजी का ईमान तो आदिल शाही सल्तनत के पैरों में बंधा हुआ है. ये लोग तो ख्वाब में खाई कसम भी निभाते हैं. सुभान अल्लाह. बहुत खूब, बहुत खूब. तो ये बात हमारे काम में जरूर आएगी. जाओ फतेह खान, नजर रखो. राजे, अहिवंत गड घेतल्याची खबर आली आहे. जगदंब जगदंब जगदंब. आम्हा संतोष झाला फक्त. आणि राजे, तहातील जवळपास सर्व गड आपल्या स्वराज्यामध्ये पुनश्च आले आहेत. पण पंत, आमची नजर मात्र पन्हाळगडावर आहे. गडावरील तो पातशाही झेंडा आम्हास कधीच खपला नाही. सतत सतत खोपतच राहिला. पंत, आम्हास आता आस लागून राहिली आहे ती पन्हाळगड स्वराज्यात दाखल होण्याची. खरे आहे राजे, परंतु पन्हाळगडचा सुभेदार बाबू खान मातब्बर माणूस, प्रचंड अनुभवी, अफाट फौज फाटा, प्रचंड तोफखाना त्याच्या भिंती. त्या बाबू खानास ठाऊक नाही स्वराज्यात विस्तवाचे निखारे होतात. त्यास ठाऊक नाही स्वराज्यात मस्ती करणाऱ्याच्या पोटात वाघ नखे खुपसली जातात. काम करा पंत, आमच्या फौजेला हत्यारबंद होऊन हाजीर होण्याचा हुकूम करा. आम्ही जातीनं मोहिमेत जाऊ. राजे, आपण स्वतः मोहिमेवर? होय पंत. आज तलवारीच्या पात्याने म्यानातून उसळणे गरजेचे आहे. परकीय जोखडातून पांढरा आम्हास मुक्त करायचा आहे. आम्हास अजून आठवतोय तो पन्हाळगडचा वेढा, तो सिद्धी जौहर. सिद्धी जौहरनं प्रजेनं उभारलेल्या गुढ्या तोरणांची राख रांगोळी करून स्वराज्यात भक्कम पाय रोवला. स्वकीयांची पातकं आणि परकीयांचे आक्रमण यामुळे स्वराज्याचं फार मोठं नुकसान झालं होतं पंत. हो राजे, खरं आहे. आणि याच मुळे गेली 13 वर्ष तो आदिलशाहीमध्ये जखडला गेला आहे. मुजरा राजे, तुम्ही फक्त आज्ञा द्यावी. तुळजा भवानीची आण आहे, एकेकाची खांदोळी करतो. कोणाजी, बाबू खानला मारायचे असते तर आम्ही कधीच त्याला यमसदेतील धाडला असता. तलवारीला बुद्धीची साथ असेल तरच शौर्य चकाकतं. नाही राजे, आता ही उपसलेली तलवार बाबू खानचं शिर धडावेगळं केल्याशिवाय म्यान नाही व्हायची. संयम बाळगा कोणाजी, संयम बाळगा. आम्हास घरेदारे मोडून स्वराज्याची मंदिरं उभी नाही करायची. पुढचे मनसुबे फार मोठे आहेत आमचे. राज, तिची काळजी अजिबात नसावी. कोणाजी, तुम्ही आमच्या काळजाचे तुकडे आहात. राज, होय कोणाजी. आम्ही खर्ची पडू एवढंच नव्ह, आम्हासनी त्याची तमा नाही. जगदंब जगदंब. कोणाजी, अहिवंत गड घेतला हा भवानी मातेने दिलेला शुभ कौल आहे. पण पन्हाळगडाचा सुभेदार बाबू खान मातब्बर आहे, ध्यानी ठेवा. हवं राज, असं किती खान आलं नाही गेलं. मोठी हिंमत घेऊन आलेलं खान याच मातीत गाठलं गेलं नव्ह. भले शाबास. स्वराज्यासाठी आपली तलवार संतापाने तप्त करा. तिला अत्याचारानं पीडित झालेल्यांच्या अश्रूंचे पाणी पाजा. अहो,
मूठभर गनिमानी तेही हजारो कोस दूर येऊन आपल्या मुलखावर वर्चस्व गाजवावं हे तुम्हा आम्हास भूषणावं नक्कीच नाही. अव नुसतं हर हर महादेव म्हणलं तरी समजा मावळ्यासनी जोश चढतो या. गुंडाजी, आम्ही तुम्हावर मोहीम सोपवली. अण्णाजी दत्तो पुढे आहेतच. आमचे नजरबाज पन्हाळगडची सगळी खबरवार पोहोचवत आहेत. आता सांगा, किती फौज हवी आपल्या सोबत? 2000, 3000, राजे 4000? अहो राजे, काय करायची हजाराची बात? फक्तच तर 300 गडी द्यावत. फक्त 300 मावळे? वय महाराज, 300 पण नाहीत लागायचे, पण अगदीच वाईट दिसेल म्हणून 300 गडी मागतोय. कोणाची? कोणाची? राजे, माफी असावी राजे, पण मोहिमेच्या आधीच सोन्याचे कडे म्हणजे जरा. होय पंत, हा जरा अव्यवहारच नाही का? नाही म्हणजे थोडं स्पष्ट बोलायचं तर कामगिरी फत्ते करण्यापूर्वीच इनाम बहाल करणे म्हणजे जरा चमत्कारिक वाटले म्हणून. काय करावं पंत, आमचं मन फार हळवं झालंय. हे सगळे आमचे जीवलग आमचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. आमच्या शब्दाखातर कोणी खिंड लढवतो, कोणी दर्यास धडका देतो, कोणी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून बोलतो, हा रे लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. पंत जणू ही आम्हास डोळ्यानच विचारतात, सांग राजा सांग, या स्वराज्यासाठी माझ्या संसारावर काय काय ठेवू? अहो हे बाजी पासलकर, हा माझा तानाजी मालुसरा, बाजी देशपांडे, गावची मल्हार, ही सारी आमची जीवाभावाची सोबती आम्हास मुक्कामी ठेवून स्वतः मोहिमेवर गेली. त्यांनी मोहिमा फत्ते केल्या, पण परत आम्हाला भेटायला आलेच नाहीत. गेले ते स्वर्गलोकी गेले. त्याचं कौतुक झालं नाही म्हणून काहीच कळवळत. हा कोणाची गड घेईल खात्री आहे आम्हाला त्याची, पण त्याची भेट नाही पंत, कल्पनाही करवत नाही. राजे हे तुमचा शिलेदार. अहो गड घेऊनच सोन्याचं कड आपल्या चरणी अर्पण करील. उठा कोंडाजी, एक गोष्ट नीट आहे का? रणभूमीवर सेनापती पडला तर फौजेचं हत्यार गळून पडतं असा आपला इतिहास सांगतो. स्वतःचा जीव राखावा आणि आपल्या मावळ्यांचाही. कोणतीही धांदल अथवा घबराहट नको. आई भवानी नक्कीच तुम्हास यश देईल. जगदंब जगदंब जगदंब. निघा तुम्ही. पाहिले पंत, अहो या मातीतल्या कष्टकऱ्यांनी, शेतापोतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांनी घाम गाळून रक्त शिंपून उभं केलेलं हे स्वराज्य, आणि हे स्वराज्य सांभाळण्याकरता ही अशी माणसं आई जगदंबेनेच आमच्या पदरी घातली. म्हणूनच आम्ही हा मान कोंडाजीला दिला. बरोबर आहे राजे, क्षमा असावी. पुन्हा अशी चूक होणार परत येईल त्याचा हिशेब लावता येईल पंत, पण अशा या काळजांच्या खजिन्याचा हिशेब खरंच ठेवता येणार नाही. चला आता निघावं. जी राजे. 6 मार्च 1676 फाल्गुन वद्य प्रतिपदेची रात्र. अंधार मी म्हणत होता. पावलं कुठं पडत होती हळू झाली, पण दाट काजळीगत पडलेल्या त्या अंधारात कोंडाजी फर्जंद आणि अनाजी दत्तोंच्या त्या 60 मावळ्यांना दिसत होता तो फक्त पन्हाळगड. त्यांच्यात प्रचंड उत्साह आणि रोमात वीरश्री संचारली होती. पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांची त्यांना यत्किंचितही पर्वा नव्हती. आपल्या राजाच्या चरणी पन्हाळगड समर्पित करायचा एवढंच वेळ त्यांनी घेतलं होतं. लपत हे मावळे मध्यान्ह रात्रीला गडाच्या एका उंच अशा कुसाटी बुरुजाजवळ येऊन पोहोचले.
काळा कभिन्न ताठ असा आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचीचा तो गुरुज. वर वर नजर जाईल तशा आसमंतातील फक्त लुकलुकत्या चांदण्या दिसत होत्या. हा कडा इतका भयान होता की इकडून चिटपाखरू सुद्धा फिरकणार नाही अशी याची मांडणी. म्हणूनच या कड्याच्या माथ्यावर किल्लेदारानं गस्त पहारे ठेवले नव्हते. आणि नेमका याचाच फायदा कोंडाजीच्या नजरबाज आणि जिगरबाज मावळ्यांनी घ्यायचं ठरवलं. या गुपचूप या, सावध राहा. अरे हे गड्यानो, या या. हा ड्युटीवाला तिकडे जाऊ द्या. अरे गड झोपलाय सगळा. हीच संधी घ्यायची. मारू किंवा मरू, महाराजांचा सक्त हुकुम आहे. जो आडवा येईल त्याला नुसता कापायचा. जो शरण येईल त्याला नाही तलवार लावायची. कळलं का? होय होय. पण ध्यानात ठेवा, आपली फौज कमी आहे. आता लढायचं हाय ते महाराजांच्या गनिमी काव्यानंच. कोणाची हालू बोला, तुला सुगावा लागेल. अण्णाजी चला, आम्ही जातो. तुम्ही इथेच दबा धरा आणि चढाई करतो आम्ही. हा जावा जा, निर्गात जा. आणि त्यांनाची जी कोणाची घराचं दार उघडताच इशारा द्या बर. जी जी. कौन रे तो? अरे तुमची पारं मुळे खाणाऱ्या कोंडाजी आलाया. डर नहीं लगा क्या? इन सबको बंदी बनाओ. अरे हा, या मराठ मावळ्याला जेरबंद करायला तुला 10 जन्म घ्यायला लागतील. खानाच्या तुकड्यावर पोचलेलं हे अंग नाही. सह्याद्रीचा शिवही शिव. कोंडाजी म्हणते त्याला. माझ्या राजानं विश्वासानं मला पाठवले. अरे तुझ्यासारख्या सुलतानी राक्षसांचा बिमोड करायला आलोय मी. चल होऊन बरं. हर हर महादेव. ही शुभवार्ता वाऱ्याच्या वेगानं रायगडावर पोहोचली. शिवाजी राजांनी मोठ्या उत्साहानं आपल्या मावळ्यांच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडे कूच केलं. प्रतापराव पाहिजे तो पहा गड घेऊन सिंह येतो आहे. राजे, हे सोन्याचं कड आणि सोन्यासारखा बुलंद गड आपल्या चरणी समर्पित करतो. उठा उठा कोंडाजी उठा. कर देऊन आम्ही तुमचा सन्मान केला.
आणि पन्हाळगड घेऊन तुम्ही स्वराज्याचा सन्मान केला. आम्हास आपला गर्व वाटतो. राज 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 गड हाती आला. गंगा जमुना अंबरखाने भरलेले आहेत. दारुगोळा तोफखाना मोठ्या प्रमाणात मिळाला. राजा मोठ्या प्रमाणात मिळाला. चलावे पंत. या धनापेक्षाही स्वराज्यासाठी लढणारं धन पाहण्यास आम्ही आतुर झालो आहोत. आणि राज हे यवन सैन्य महाराजा शिवाजी हम ख्वाब देख रहे थे सुभेदारीचे. पण जर आपण जान बक्षली तर आयुष्यभर दुआ देत राहील. हा दुआ देत राहील. ठीक आहे. यास धर्मवाट द्यावी. महाराज पुढं व्हावं. तुम्ही पुढे व्हा. गड तुम्ही जिंकलेला आहे म्हणून त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचाच. आम्ही सदैव आपल्या पाठीशीच आहोत. चला.